हे काय सोनाली? मंगळसूत्राचं पेंडंट. कसला? मंगळसूत्रामध्ये घालतो ना, हो त्याचं खाली पेंडंट असतो. खजानामधून तू काय शोधते त्याच्या? दाखव. यांच्याकडे सगळे गळ्यातले नेकलेस आहेत आर्टिफिशियल. परत या शॉप वरती बँगल्स आहेत. परत इकडे पण आर्टिफिशियल चेन, मंगळसूत्र हे ते आहेत. जर का तुम्ही जर इथे येत असाल ना, तर इथे तुम्हाला सिंगल पीस भेटणं थोडंसं मुश्किल आहे शॉप म्हणून. तर त्याच्या शॉपला जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि माझं नाव सांगा, तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पण देईल तो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तर मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 2. तर नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय युट्यूब चॅनल HD विश्व. मित्रांनो, आता वाजले आहेत 12:20 आणि ब्लॉगला मी आता सुरुवात केली आहे. तर आज आम्ही चाललो आहे मस्जिद बंदरला. तिकडे होलसेल मार्केट आहे, त्यासाठी तिकडे आम्ही चाललो आहे. कारण की सोनाली येणाऱ्या संडेला ते लेडीज साठी काहीतरी फंक्शन तिने ठेवलं, त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी तिकडे चाललोय. तर तिकडे काय काय गोष्टी आहेत ते तर मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवेलच, त्यासाठी ब्लॉग तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघा. तर मी तर रेडी झालोय, सोनाली पण रेडी आहे. घाई झाली सगळी फटाफट निघायच्या चक्करमध्ये, कारण की ऑलरेडी लेट झालं आम्हाला. आता एका ठिकाणी जाऊन व्हिजिट करायची सोनाली आणि मला, आणि देन त्याच्यानंतर आम्हाला पुढे मस्जिदला जायचं. बघूया आता किती वेळ जातोय तिकडे जाऊन. पण त्या व्यक्तीला पण आम्ही फोन केलेला येतोय म्हणून. 12चा टायमिंग दिलेला, तर 12:20 इथेच झाले निघता. चला तर आता डायरेक्ट आपण भेटूया खाली. बॅग घाल त्रिशा, चल लेट झाला खूप. होय त्रिशा, बॅग घाल लवकर. काय? हो घेतलाय त्रिशा. चलो, तुझी चप्पल हे अशी नाही बॅग घालायची बाबू, लागेल. सरळ घाल, चल सरळ दे तिला बॅग दे. अरे तुझी सायकल नंतरला घे. ये चल, पहिलं आपल्याला लेट झालाय. चलो पहिलं इथून. जी चप्पल काढा. त्रिशा बघ, हाय कर. पप्पी दे, फ्लाइंग किस. त्रिशा आता कुठे जाणार आहेस? नाही घेऊन जाणार आहे फिरायला. कुठे जाणार आहे? फिरायला नाही. आपण कुठे चाललोय? तुला काय झालं आज त्रिशा? एवढी का मस्ती करते तू आज? होय त्रिशा, काय झालं तुला आज? कोणाचा बर्थडे? तुझा नाही. चलो अंदर, लिफ्ट आली. चलो 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 चलो. त्रिशू, बर्थडे कोणाचा आज? तुझा नाहीये. कोणाचा बर्थडे लवकर सांग. मम्माचा. तुझा बर्थडे? मग तिलाच विचार कोणाचा बर्थडे. कोणाचा बर्थडे? मामीचा आहे. मामीचा आहे. ए, घरी गेल्यावर तू कोणाला बर्थडे विश करणार? हॅपी बर्थडे कोणाला करणार? कोणाला करणार? काय बोलणार? हॅपी टू यू. काय मित्रा, कुठे चाललायस? क्लासला चाललायस तू? एवढा लेट? इथे बघ ना, लाजतो काय तू? लाजतो काय तू? पावडर लावून कुठे चाललाय तू? ए मित्रा. तुम्ही जर चेंबूर मध्ये राहत असाल तर हे रस्ते बघा आमच्या इथले. ऑफ रोड करायला कुठे जायची जरूरत नाही. रस्ते बेकार करून टाकले, रस्ते खोदून. रिक्षावाला जबरदस्ती गाडी तिथे घेऊन चालला. अरे अंकल, दिख रहा है जगह नहीं है तो भी आप रिक्शा डाल रहे हो. बंद है अंकल. चलो चलो चलो, लेट हो रहा है. चलो इतर रस्ते. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलंच असेल, रिक्षा जायला जागा नाही तरी त्या रिक्षावाल्याने गाडी टाकली आहे आणि उलटा आम्हालाच बोलते की तिकडे बोर्ड नाही लावलाय. ऑलरेडी तिथे बोर्ड लावलाय, जायला जागा नाही. फक्त बाईक जायला तिथे जागा आहे, ते पण फुटपाथ वरून टाकायला लागतं, तेव्हा ते बाईक निघते. चला मग आपण निघूया आता फटाफट मध्ये मस्जिदला, त्रिशाला घरी सोडू. खाली काय करत होता? आज तेरे मम्मी का बर्थडे है. आज मम्मी का बर्थडे है. ईशान आज पार्टी देगा. देगा ना, तेरी मम्मी है ना. ए तोमला. डॅडूलाच बोलले तोमला. ए तोमला काय असतं? तोमला बोल. डॅडू तोमला नो. A few moments later. तर मित्रांनो, निघेपर्यंत 2 वाजले आम्हाला. लेट झालाय. काय पडलं? तर निघेपर्यंत आता मला 2 वाजले. तर आता डायरेक्ट कुठे जेवण आहे? अरे पागल, फंक्शन चालू आहे कोणाचं तरी. येडे काय पण काय बडबडती रे तू.
मित्रांनो आम्ही आता पोहोचले कुठे आलो पण भुलेश्वर ना, भुलेश्वरला आलोय. तर सोनालीला माहिती आहे ते दुकान कुठे येते, ज्वेलरी भेट. तर तिकडे आम्ही सगळ्यात पहिलं चाललोय. गाडी त्या साईडला पाठी लावली आणि आता इथून थोडंसं चालत चाललो. इथे पाठी खूपच जास्तच रश आहे. पार्किंग लावायला पण जागा नव्हती, तर एका दुकानवाल्याला रिक्वेस्ट केली, बोललो थोडा वेळ देतो म्हणून. हे मुंबईचे जुगाडच आहेत, पार्किंगचे खूप प्रॉब्लेम आहे तिथे. कुठे होती ती गल्ली आहे ना, ही वाली BMCचं नाव लिहिलं ते. ओके, ह्याच्या आतमध्ये आहे काय? तर हे असं होलसेल मार्केट आहे पूर्ण आतमध्ये. तर इथे सगळं आर्टिफिशियल ज्वेलरी आहे. हे काय आहे? एक शॉप है, सिर्फ वैसा है क्या? इसमें मोती का नहीं है, रेड आएगा, मरून आएगा. हे कितने काय? 150 रुपये का डर्जन है. 150 रुपये डझन म्हटल्यावर 12 पीस ना. 12 रुपये पीस हो गया. सोनं याच्याकडे मंगळसूत्र पण आहेत. ऑल ज्वेलरी मिळत, ऑल ज्वेलरी होलसेल मध्ये. म्हणजे इथे सिंगल पीस नाही देणार ना हे? पण काही काही दुकानमध्ये मिळते सिंगल पीस. इथे आहे शॉप, तिथे सिंगल तुला मिळेल, पण मोस्ट ऑफ इथं हे तुला हवं आहे? मी ऑनलाइन बघत होती तर मला ये प्रेस वाला नथ भी चाहिए. 15 रुपये. और कौन सा है वैरायटीज पैटर्न अलग अलग? ये कितने का एक गिरेगा? 15 रुपये. एक सिंगल 15 रुपये का पड़ेगा, 180 रुपये डजन. डजन मुझे 12 और पीस. पैटर्न दिखाओ ना, अलग अलग पैटर्न होता है ना. ये तो मोती का हो गया, मोती का हुआ, ऐसा गोल्डन ऐसा हो गया. और कौन सा है? ये ऐसा इस टाइप गोल्डन आ गया. ये कैसा है? ये 40 रुपये पड़ेगा, 480 रुपये डजन. और कौन सा है? 120. और दूसरा पैटर्न आता है ना अलग अलग, ये रखो. तर तुम्हाला पण असे आर्टिफिशियल ज्वेलरी जर हवे असेल होलसेल रेटमध्ये या फिर तुमचा बिझनेस करायचा असेल तर हे एक शॉप आहे. इकडे एक शॉप आहे आणि इथे पण आहे. असं आतमध्ये गेल्यावरती ना सगळे असे शॉप आहेत होलसेल मार्केटमध्ये. तुम्ही इथून येऊन बाय करू शकता आणि जर तुम्हाला स्टार्टअपचा बिझनेस करायचा असेल इथे येऊन तुम्ही ते होलसेल मार्केटमध्ये सगळ्या वस्तू परचेस करू शकता. फायनली सोनालीने हे घेतलेत. 10 पीस बांधा रहता. तू हे किती घेते? 2 डझन. म्हणजे 24 पीस. तर हे 20 पीस कितीला दिले? 24 पीस आपल्याला याने एक 9 रुपयाला, म्हणजे 108 रुपयाला 12 9 पीस. म्हणजे 216 रुपये. ठीक आहे, ये दे दो मेरे को. मित्रांनो हे आम्ही घेतलंय. काय बोलतात त्याला सोनाली? आर्टिफिशियल गजरा घेतलाय. आणि आता सोनालीला हवी आहे नथ. आता आपण बघूया अजून कुठे कुठे. अरे इथे पण शॉप आहेत बघ सगळे. याच्याकडे बघ ज्वेलरीज बघ भरभरून आहेत. ये सब होलसेल रेट है. हा सेट हे सब होलसेल रेट आहे. होलसेल. यांच्याकडे सगळे गळ्यातले नेकलेस आहेत आर्टिफिशियल. परत या शॉपवरती बँगल्स आहेत. परत इकडे पण आर्टिफिशियल चेन मंगळसूत्र हे ते आहेत. परत या साईडला बघितल्यावरती इथे आहेत हेअरबँड, परत क्लिप्स आहेत. खूप पॅटर्न आहेत आणि डिझाईन आहेत इकडे. सोनाली नथ बघते बट तिला ज्या टाईप मध्ये पाहिलं ते टाईपची नाही भेटत आहे. अजून 2-4 दुकानं आहेत. खूप सारे दुकान आहेत, 2-4 पण नाही. देखो ऐसे में. अच्छा अशी पाहिजे. डब्बी वाला है. किधर है? इधर. अबे इथे ठेवलेत ना त्यांनी वरती. ये आपका होलसेल है? ये भी मतलब यहाँ पे पूरी सब मार्केट दुकानी होलसेल है. जर का तुम्ही जर इथे येत असाल ना तर इथे तुम्हाला सिंगल पीस भेटणं थोडंसं मुश्किल आहे. क्वचित दुकानामध्ये सिंगल पीस देतात आहे. बाकी सगळीकडे इथे होलसेल मार्केट असल्यामुळे ना 12 पीस, 24 पीस, 36 पीस म्हणजे 1 डझन 2 डझन असेच पीस विकले जातात. आणि इथे आल्यावरती आहे ना तुम्हाला सिंगलचा रेट नाही देणार. डायरेक्टली जे पाय डझन आहेत त्याचाच रेट तुम्हाला ते देणार आहे. इथे आल्यानंतरला तुम्हाला जर सिंगल पीसचा रेट ते देणार नाही. डायरेक्टली जे डझन आहे म्हणजे 12 पीसचा त्याचा रेट तुम्हाला देणार आहे. तर थोडीशी निगोशिएबल करणार, जास्त निगोशिएबल नाही होत इकडे कारण की होलसेल मार्केट आहे. तर इथे यायच्या आधी थोडासा म्हणजे प्राईस थोडीशी निगोशिएबल होईल त्या हिशोबाने तुम्ही. खजानामधून तू काय शोधते त्याच्या? दाखव. छान वाटते ते. पहिलं डोक्याचं तरी काढ. छान वाटते. साउथ इंडियन लोक.
छान वाटते. है ना? हे काय सोनाली? मंगळसूत्राचं पेंडंट. कसला? मंगळसूत्रामध्ये घालतो ना, हो. त्याचं खाली पेंडंट असतं ते. दाखव. त्याचे व्हरायटीज भरपूर आहेत ना, मी दाखवते. इथे पण 12 पीसच असणार ना हे पण? हो. अच्छा, अरे ज्याचे शॉप्स वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी ठीक आहे. आपल्याला पण मिळालं नसतं, पण आपल्याला कसं बल्कनी घ्यायचंय ना थोडं, तर म्हणून मिळालेलं. हे काय आहे? ते पण तेच आहे, पेंडंटच आहे. नाही बरोबर आहे, असंच नाही. असं इथून आलो तरी आपली बाईक तिकडेच आहे. तर मित्रांनो आमची झाली आता शॉपिंग. सगळं जे काही सोनालीला पाहिलं होतं ते सगळं भेटलं एकाच ठिकाणी. आणि आता आम्ही निघालो या मार्केटमधून बाहेर. तर आता जाणारे आम्ही परत इथे मोहम्मद अली रोडच्या इथे परत स्टेशनरीचं थोडंसं सामान घ्यायचं होतं ते घेऊ. आणि त्याच्यानंतरला जाणार आहे मोबाईल मार्केटला, कारण की माझा एक मित्र आहे तिकडे, त्याचं मोबाईलचं शॉप आहे तिकडे. मोबाईलच्या सगळ्या ॲसेसरीज. तर आलोय, विचार केला तर लगेच मोबाईलचा स्क्रीन गार्ड आणि एक मला मोबाईलचा कव्हर घ्यायचा आहे. तर त्याच्या शॉपवरती जाऊन घेईल तिकडे. चाललोय बाईकची इथे. बाईक आपली ट्रॅफिक परत झालं इथे थोडंसं. अरे खड्डे बघ, इथे रस्ते खोदले आणि इथे माणसांची गर्दी आहे. आणि एवढी जायला जागा नाही मग. ओ चाचा, हे बघ गाडी कुठे लावली बघ. काय यार. मित्रांनो आम्ही आता आलो इकडे अब्दुल रेहमान स्ट्रीटमध्ये. थोडंसं स्टेशनरीचं सामान होतं घ्यायचं, ते पण विचार केला की लगेच इथूनच घेऊन जागा आहे ते. हां ठीक आहे, ये एक पॅकेट घे. आणि अजून काय नाही दुसरा नाही का त्याच्यामध्ये डिझाईन? विचार डिझाईन अजून नाही का? दाखव. खावं लागेल. गूगल पे आहे का विचार? तुझ्या हातात बुक कसलं आहे? आता तो ABCD करणार? मी नाही. ऑफकोर्स आपल्यालाच करावं लागणार आहे आता आपल्या मुलीसाठी. तिच्यासाठी घेतोय. आता हे काय घेते? पझल आहेत? हा पझल्स आहेत. हे पण आहे 1 2 3 लावण्यासाठी. 1 2 3 लावायला. प्लस मायनस इज इक्वल टू. हे अल्फा आहे ना? हे काय मला समजलं नाही. अच्छा 9 10. तर आता त्रिशाच्या बॅगची शॉपिंग चालली आहे. शाळेची चालली आहे का सोनाली? मग रेड सोनाली शाळेची शॉपिंग चालली आहे मग. त्याच्या मित्राच्या शॉपमध्ये बघ किती भारी भारी युनिक बॅग्स आहेत बॉईज गर्ल्ससाठी. अपने पास भाई सब पैटर्न और सब साइज है ना? सब ऑप्शन सब साइजेस सब मेरे पास. भाई ही होती नाही ही. हो थोडीशी म्हणजे बेल्ट वगैरे पण ब्रॉड आहे, म्हणजे जरा हेवी वगैरे झालं तरी काय. मैडम तुम्हारी गर्ल के लिए एक और ऑप्शन है. ये सब कोरियन बैग्स हैं जो वॉशेबल भी है, वाटर रेजिस्टेंट. ये भी वॉशेबल है ये सब? सब वॉशेबल एंड वाटर रेजिस्टेंट भी है. और कलर्स इसके अंदर 2 है मैडम, और येलो है एंड पर्पल है मैम. निकल भी है पूरा अलग अलग. नहीं तो टॉयज को आपको निकाल नहीं ना मैम खेलने के लिए. ये मिस्टर बिन का टॉय है मैम. निकलता है ये टॉयज? हाँ निकलता है ना सर. अरे वाह. ये मिस्टर बिन के टॉयज है मैम. ये मित्रांनो हे आहे पूर्ण मेन मार्केट. तर बघायला गेलं ना सगळे ना इथून उठवलंय पोलिसांनी. इथे तुम्हाला रश आता दिसत असेल. ही रश आहे ना आता फक्त ना 50% आहे. हे बघा इथे सगळे असे धंदे लागतात ते सगळे उठवले तिथून. इथे सगळे पोलिसांनी ना धंदेवाल्यांना उठवलंय. हे बघा इथे असे सगळे धंदे लागायचे, त्यांना सगळ्यांना उठवलंय आणि रश पण कमी झाले त्यामुळे. आणि जे सामान माणसांना हवे होते ना ते काय आता भेटतच नाही. सगळे ते आतमध्ये दुकान आहेत
तिकडे सगळे माल आतमध्ये त्यांनी ठेवलाय बोलतात ते काय झाले काय समजत नाही. तर आता चाललोय आम्ही मित्राच्या इथे, माझ्या योगेशच्या इथे. A few moments later. तर मित्रांनो आम्ही आता इथून निघालो, कारण की इथे पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आणि ते बंदोबस्तमुळे ना इथे कोणाला काय स्टॉल पण लावण्यात येते. आणि मी माझ्या मित्राच्या स्टॉलच्या इथे गेलेलो, तर तिकडे पण बाईक लावायला जागा नाही, तर त्याला फक्त हाय बाय केलं आणि डायरेक्ट आम्ही निघालो. कारण की ट्रॅफिक एवढी जाम झालेली ना तिकडे, तर ते पोलीसवाले सगळ्यांना म्हणजे पळवतच होते, धंदेच लावून नाही देते तिकडे कोणाला काय. तर आम्ही विचार केला की डायरेक्टली आपण इथं निघूया. नेक्स्ट टाइम जर कधी परत इथे आलो तर मी योगेशला तुम्हाला भेटवेल. तर जर तुम्हाला मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईलच्या रिलेटेड काही जर ॲसेसरी पाहिजे असेल, मनीष मार्केट 2 नंबर गेट आहे, त्याच्या बाजूला म्हणजे त्याच्या जस्ट खालीच त्याचं शॉप आहे टिकटॉक म्हणून. तर त्याच्या शॉपला जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि माझं नाव सांगा, तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पण देईल तो. तर चला, तर आता आपण निघालोय. आता कुठे जायचं आहे? दादरला जायचं आहे. सोनालीला थोडीशी काहीतरी फुलं घ्यायची आहेत, देन त्याच्यानंतरला मग आम्ही निघतो घरी. झोपलेली बाबू तू? नाही झोपली आता. कधी उठली तू? अच्छा, मस्ती केली. तुझ्यासाठी काय आणलंय? तुझ्यासाठी काय आणलंय मम्माने? फटाके. आता कोण फोडणार ते फटाके? नाही मी फोडणार आहे, त्रिशाला नाही देणार आहे मी. फटाके आणले? काय आणलंय? कुठली? काढले काय आणले? काय आणलंय पण? कोणता बॉम्ब आहे तो? तुझ्या आहे. तू जेवलीस तू? तू काय खाल्लं? काय खाल्लं तू आता? काय खाल्लं? कुठला खाऊ खाल्ला? मम्माने काय भरवलं तुला? दूध बिस्किट. काय भरवलं? काय? दूध बिस्किट खाल्लं? अगं लागेल ना. कोण खाणार आहे? तू खाणार आहे? मी पण खातो ना. प्लीज ना. मी खाणार. नाही. अय्या त्रिशा, हे काय घातलंय? काय घातलंयस तू? पॅन्ट बघ. ठीक आहे का नाही शाला? हे काय घातलं बाबू तू? कोणी घातलं बाबू? हे बाबू कोणी घातलं हे? मम्मी बोलली ती. मम्मी कोणी घातलं बाबू? मामीनी घातलं. कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट झाला. आता आम्ही निघतच होतो, तर जान्हवीचा बर्थडे असल्यामुळे त्यांचा प्लॅन डिसाईड होता. तर आमचं काही डिसाईड नव्हतं की इथे येऊन सेलिब्रेशन येते करायचं, कारण की राहुलच्या लेगला लागल्यामुळे थोडंसं वातावरण घरचं गडबड होती. तर आम्ही काय एवढं काय विचार नव्हता केलेला. तर एंड मुमेंटला त्यांचं झालं की आता जायचंय बाहेर हॉटेलमध्ये जेवण. तर हा होता आमचा कहाणीमधला ट्विस्ट. आम्ही घरी निघत होतो, ते सगळ्या आमच्या बॅगी रेडी आहे. तर आपण आता कुठे चाललोय? माटुंगाला. कुठे? जेवायला. चला डायरेक्ट आपण तिकडे भेटूया आणि बर्थडे सेलिब्रेशन करूया. Happy birthday to you. Happy birthday dear Janvi. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Janvi. Happy birthday to you. हे शतपावली करणार. हे अच्छा, हे काय आहे? कुठे आलोय पण आपण? पॉइंटला आलोय.
अरे बापरे, जेवण जास्त झालं. हो जेवण नाही असं झालं, उद्या सॅटर्डे संडे सुट्टी आहे हा म्हणून आलो टाइमपास. तर मित्रांनो जेवण झालं आणि अचानकली प्लॅन ठरला की नरिमन पॉईंटला जायचा. तर आम्ही आता आलोय नरिमन पॉईंटला. थोडा वेळ बसू, अर्धा तास, आणि त्यानंतर आता घरी. झालं थोड्या वेळ अर्धा तास असतो का? मग किती वेळ असतो? थोडा वेळ 5-10 मिनिटं असतात. हा मग ठीक आहे, अर्धा तास बसूया आपण आणि त्याच्यानंतरला निघूया घरी. कंटाळा आलाय का नाही? भरपूर कंटाळा आला. आज दिवसभर मला फिरलोय. मी आणि माझा बेड पाहिजे मला, आणि थोड्या वेळसाठी बिग बॉस. बिग बॉस संपला. बिग बॉस माझं नाही संपलं. ठीक आहे, तर चला आता थोडा वेळ आपण इथे एन्जॉय करूया. One eternity later. कसले दिवे सगळे चालू असतात, तसेच इतर ठिकाणाचे पण पाहिजे ना सर. तर मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे 2 आणि आम्ही आता आलोय घरी. मजा आली फिरून? मजा आली? नाही आली? अजून फिरायचंय? बापरे. तर माझी आता बॅटरी फुल डाऊन झाली. तिची बॅटरी अजून पण चार्ज आहे माहिती नाही. तर आम्ही आता नरिमन पॉईंट वरून आलो, डायरेक्ट घरी आलो आणि सामान होतं आमचं ते घेतलं. डायरेक्टली घरी आता पोहोचलो. जाम थकलोय. आता डायरेक्टली ब्लॉग एडिट करेल थोड्या वेळाने आणि डायरेक्टली झोपून जाईल. मित्रांनो ब्लॉग पण आता इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा. ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला तर मित्रांनो भेटूया आता आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला टाटा बाय 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 बाय. ये